फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे सिंधुदुर्गातल्या ओसर गावी आणि इथे आपण बघणार आहोत काकडीचं धोंडस। धोंडस हा इथला पारंपरिक पदार्थ आहे आणि अतिशय टेस्टी लागतो। तो कसा बनवतात, काय काय त्याच्यासाठी साहित्य लागतं, हे सगळं आपण बघणार आहोत। चला तर मग। दीक्षाताई, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत। तुम्ही कशा आहात? मी पण छान आहे। हायवेच्या अगदी बाजूलाच आहे तुमचं घर। खूप मस्त आहे आणि सुंदर वाटतंय। आज काय दाखवणार आहात? आज मी तुम्हाला काकडीचं धोंडस दाखवणार आहे। अगदी सगळी व्यवस्थित कृती, हो. म्हणजे माझ्या व्ह्युअर्सना पण जमलं पाहिजे। जमेल ना? जमेल. अगदी डिटेल मध्ये। हो. आणि काय टिप्स वगैरे, कशाने चुकेल, कशाने बरोबर येईल, सगळं समजावून सांगणार तुम्हाला पण जमेल। चला या। दीक्षा मॅडम, काय काय साहित्य लागतं यासाठी? यासाठी पाववाटी शेंगदाणे, पाववाटी काजू, 8 ते 10 बदाम, चारोळ्या घेतल्या। चारोळ्या किती घेतल्या? चारोळ्या 10 ग्रॅम घेतल्या। अच्छा। आणि रवा अर्धा किलो, तूप आहे, गुळ आहे आणि वेलचीची पूड। गुळ आणि तूप किती घेतलं? गुळ 1 किलो घेतलाय, लागेल तेवढा घालणार, तुम्हाला करताना मी दाखवते। आणि तूप सुद्धा लागेल तसं प्रमाणात घ्यायचं। आणि महत्वाचं म्हणजे ही काकडी, आणि एक मोठी काकडी आणि एक छोटी काकडी, आणि त्याच्यासाठी लागणारी हळदीची पानं। अच्छा, सुरुवात करूया। हो। आता काय करताय? चुलीवर कढई ठेवते, कढई जरा गरम होऊ दे, तूप घालते जरासं, आणि मग रवा भाजून घेऊया। आता बघा कढई चांगली तापली आहे, आपण त्याच्यात जरासं थोडं तूप घालूया, 2 चमचे तूप घालूया। 2 चमचे म्हणजे डावाचा पुढचा जो भाग आहे ना, तो पाव असे 2दा घातलेले। तूप जरासं गरम होऊ दे व्यवस्थित, मग आपण त्याच्यात रवा घालू। आता बघा मी तूप तापलंय काय बघते, थोडासा रवा टाकून बघितला आतमध्ये, बघा तो वरती आलाय, तापलेला दिसतोय ना। आता आपण बाकीचा रवा टाकून तो मस्तपैकी भाजून घेऊ। हा रवा जाड आहे का बारीक आहे? हो, केशरी रवा आहे। केशरी रवा घालायचा, म्हणजे त्याला चांगला कलर पण येतो, आपण जे काकडीचं धोंडस बनवणार त्याला, आणि मस्तपैकी वेगवेगळी टेस्ट पण येते। आता त्या काकडी ह्या रव्यात मस्त तो फुलून राहतो। केशरी रवा जाडच असतो। हो। काही व्ह्युअर्स, मी भर पावसामध्ये कोकणात आलेली आहे। यांनी छानपैकी तूप गरम केलं आणि रवा घातला, आणि तिकडे बदा 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 पाऊस कोसळायला सुरुवात झाली। बघा किती पाऊस पडतोय नुसता। हा रवा किती वेळ भाजायचा आहे? हा जास्त नाही भाजायचा, फक्त नॉर्मल फक्त फ्राय करून घ्यायचा आणि थंड करत ठेवायचं, म्हणजे ते तूप असं त्याला लागलं पाहिजे। फक्त तुपाचा आणि त्याचा जरा हे आला पाहिजे, म्हणून तुपाला सुगंध आला पाहिजे त्याचा, म्हणून। अच्छा, पण तो जास्त का नाही भाजायचा? कारण ते जळणार ना, आपण पुन्हा ते काकडीच्या मिश्रणात घालून शिजत ठेवणार, मग ते पुन्हा जळलं तर मग ते खराब लागणार किंवा खराब दिसणार, म्हणून ते जास्त भाजायचं नाही। भाजलेलं आहे व्यवस्थित, आपण काढून घेऊ। आता बघा हा जरा खाली उतरल्यावर जरा जरा हलवत राहायचा, कारण परत न बंद केलं तर खाली ते लागणार त्याला, म्हणून जरा जरा हलवत राहायचं। आणि मग आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊ, जरा वेळ थंड व्हायला ठेवायला पाहिजे। तोपर्यंत आपण काकडी किसून घेऊया। अशा रीतीने दीक्षा मॅडमनी रव्याचा कण अगदी व्यवस्थित काढून घेतला। तुपात भाजलेला रवा थंड करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण काकडी किसून घेऊया। तुम्ही हे धोंडस कुणाकडे शिकलात? मला माझ्या आजीने शिकवलं। आजीने शिकवलं? अच्छा,
कधीपासून स्वयंपाक करताय तुम्ही? मी 10वीत असल्यापासून. अच्छा. आणि हे जे तुम्ही सगळं करताय त्याच्याशिवाय तुम्ही काय करता? मी बचत गटाचं काम करते. मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ह्याच्यात संपूर्ण भारतात उमेद म्हणून संस्था आहे. उमेद संस्थेमार्फत महिलांना म्हणजे त्यांना हवा त्या ह्याने महिला रोजगार करू शकतात. त्यांना त्याच्यासाठी कर्ज मिळतं, वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहेत, निधी मिळतात महिलांना. ते महिलांनी आपापल्या गटामध्ये 1% किंवा 1 ते 3 लाखापर्यंत लोन सुद्धा महिलांना 60% रिटर्न मिळतं. पण त्या 60% सुद्धा त्यांनी वेळावर हप्ताफेड केली तर त्यांना 3% शासनाकडून रिटर्न मिळतात. अरे वा. अच्छा, मग हे सगळं तुम्ही मॅनेज करून देता? हो हो हो. छान. दीक्षा मॅडम बोला. मी किसू का? किसणार? हो चालेल, किसा ना. द्या. थँक्यू. आता बघा हे संपलेलं आहे. हां हा हां. आता हा काकडीचा जो रस आलाय ना, हां आपण जो रवा भाजून घेतला हां तो रवा आपण जेव्हा ह्यामध्ये मिक्स करणार हां. तेव्हा तो मस्तपैकी ह्याच्यात फुलून येणार. ह्या पाण्यातच फुलून येणार. म्हणजे शिजवताना वेगळं हे करायची गरज नाही, आतमध्ये काय घालायची गरज नाही, ह्याच्यातच शिजून येणार. त्याच्यामुळे ना ते धोंडच ना मस्तपैकी असं कापसासारखं गुबगुबीत तयार होणार त्याच्यात. हो का? हो. आता मला फार उत्सुकता वाटतीये कसं लागणार आहे ते. हो हो हो. आता बघा यामध्ये आता आपण रवा मिक्स करूया. हां. थोडा थोडा घालायचा. थोडा थोडा रवा घालायचा. हां. थोडा रवा घालूया आणि जरा मिक्स करून घेऊ. मग मी ढवळू का? हा तुम्ही रवा चालेल. घाला. हा चालेल. बघा हो असं ना. हो. वर खाली करा, जरा आतमध्ये मिक्स करा. ओके. असा. हां. म्हणजे या काकडीच्या पाण्यात आता हा हां. रवा चांगला मिक्स होईल. हा. वा. हे कालवायला पण मला मस्त वाटतंय. आता यामध्ये गुळ घालूया आपण. हा 1 किलो गुळ आहे, पण आपण लागेल तसा हो घालणार. हो म्हणजे आपल्याला अंदाज येईल. हो हो हो. थोडा थोडा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. हा. म्हणजे कुठे रव्याची गुठली राहणार नाही की गुळाची गुठली राहणार. अच्छा. तुम्हाला कसं कळतं की आता गुळ बास झाला? थोडा गुळ घालायचा आधी, हा. टेस्ट करून बघायचं. आपल्याला चवीला एवढं पुरे असेल ना तर हा. आपण बाकीचा गुळ घालायचा नाही. अच्छा. म्हणजे गुळ कमी जास्त केला तर हा, चालतो? चालतो. म्हणजे असं नाही ना की गुळ नाही घातला तर ते होणार नाही? नाही नाही असं नाही, पण थोड्या प्रमाणात तरी घालायला पाहिजे ना, कारण त्याला वेगळं एक टेक्स्चर येतं ना त्याचं. हा, टेक्स्चर. असं. आता बघा जरा थोडंसं टेस्ट करून बघा. मस्त लागतं, मला तर आवडलं. नाही पण थोडंसं काकडीच्या मानाने थोडासा गुळ पाहिजे आतमध्ये. आपण थोडासा गुळ घालूया आतमध्ये. चालेल. मी सोडून सगळ्या लोकांना व्यवस्थित गोड लागतं, त्यामुळे दीक्षा मॅडमनी व्यवस्थित घातलेला आहे गुळ. अहो दीक्षा मॅडम, बोला. मला विचारायचंय की तुम्ही आता पावडरचा गुळ वापरलात, हो. पण आमच्याकडे साधा गुळ आहे, काळा गुळ आहे, पिवळा गुळ आहे. हो, तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही नाही. फक्त तो चांगला असा हा आतमध्ये खड्याची गुठली राहता नाही, व्यवस्थित तो आतमध्ये हे मिक्स झाला पाहिजे. आता हे जरा सोलून आणता. हो आणते की. आता ना मी बदामाची कापं बनवून घेते, जी त्याच्यात घालायला आपल्याला मिळतील. आता बघा हे बदाम आहे ना, आपण जरा जाडे भरडे चिरून घ्यायचे, कारण ते आपण धोंडस खाताना त्याच्यामध्ये लागायला पाहिजे व्यवस्थित, तर त्याची टेस्ट लागते. म्हणजे आपण जे प्रत्येक वेगवेगळे प्रकार त्यात घालणार आहे, काजू, बेदाणे, बदाम, हे त्याच्यात व्यवस्थित लागतील. बघा अशा पद्धतीने काजूचे 2-2 तुकडे करून घ्यायचे, ज्याने ते मोठेच तुकडे तसे राहतील. अच्छा. अशा रीतीने आम्ही शेंगदाणे, काजू, बदाम आणि चारोळी हे सगळं घेतलेलं आहे. शेंगदाणे छान भाजून तुकडे केलेले आहेत, काजूचे तुकडे केलेले आहेत, बदामाचे बारीक तुकडे केलेले आहेत. आणि आता हे ताट मी दीक्षा मॅडमकडे देते. आता आपण यामध्ये हे ड्रायफ्रूट घालून घेऊया. हां. हे बघा, आणि ह्याच्यात व्यवस्थित असं मिक्स करूया. हां. सॉलिड लागणार हो.
आणि मग अशी ती चव पण इतकी सुंदर लागत होती त्याची. झाल्यावर काय मस्त लागेल. आता बघा शेवटला त्यात आपण थोडीशी वेलची घालूया. 2 चमचे वेलची घालायची. म्हणजे त्याने वास पण चांगला येतो आणि व्यवस्थित दिसणार पण व्यवस्थित ते. अच्छा. आता बघा आपण हे काय काय आतमध्ये घातलं, रवा घातला, काकडी घातली, त्याच्यामुळे त्याला थोडीशी अजून चांगली टेस्ट येण्यासाठी त्याच्यात आपण किंचित आपण मीठ घालूया. अगदी 2 चिमटे. अगदी 2 चिमटे मीठ घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्यायचं. बरेच जण गोड पदार्थ करताना किंचितच मीठ घालतात. आता काय करताय? आता बघा जरासं जाळ वाढवायचा आणि तूप घेऊन येते म्हणजे त्याच्यावर ठेवून ते सारण त्याच्यात ओतूया आणि व्यवस्थित ते तयार व्हायला ठेवूया. हे बघा हे आता टोपाला अशी माती लावलेली आहे. ती माती लावली की टोप जास्त जळत नाही, घासायला पण व्यवस्थित पडतो. आणि हा आपण आता वरती गरम व्हायला ठेवायचा आहे. काय व्ह्युअर्स, तुम्ही कोणताही टोप घेतलात ना तरी त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंचाचाच थर घालायचा आहे. जास्त मोठा थर घालायचा नाही, नाहीतर ते शिजणार नाही, कच्चं राहील. आणि शक्यतो स्टीलचं भांडं, शक्यतो नाही स्टीलचं भांडं घेऊच नका. बाकी कोणतंही जे जळणार नाही अशा मटेरियलचं भांडं तुम्ही हे धोंडस करायला वापरा. आता काय करताय? आता बघा टोप चांगला तापलाय, आपण त्याच्यात तूप घालूया. म्हणजे ते तूप जरा व्यवस्थित गरम व्हायला पाहिजे आणि ते सगळ्या पूर्ण टोपाला असं लागायला पाहिजे. मग आपण त्याच्यात ते आपण मिक्सर केलेलं आहे ते त्याच्यात घालू शकतो आपण. आणि हे तूप पण तापून द्यायचं. हो, जरा तापायला पाहिजे ते. दिवसातही मी जवळजवळ अर्धा डाव तूप घातलेला आहे. आणि मोठा डाव आहे बरं का. हे तूप जर असं तापलेलं आहे बघा. आता आपण हा टोप खाली उतरून घ्यायचा आणि ह्याच्यात सामान घालायचं आपण जे मिक्स केलंय ते. कारण जर वरतीच घातलं ना तर तो खाली जाळ चालू आहे, मग ते जळणार. आता बघा हे हळदीच्या पानं आहेत ना, ही अशी कट करून घ्यायची आणि थोडी त्या मिश्रणात मिक्स करायची. थोडी याला खाली तळाला लावायची म्हणजे ते खरपूस भाजताना त्याला हळदीचा पण वास व्यवस्थित येतो. आणि जळायचे चान्सेस पण कमी असतात कारण तूप घातलंय ना आपण. त्याच्यामुळे ते चिकटणार नाही, जळणार नाही. असं एवढी घातली तरी पुरे. कारण वास जरा चांगला यायला पाहिजे ना. ह्याच्यात पावसात आपण खाणार ते म्हणजे आपल्याला व्यवस्थित टेस्टी लागायला पाहिजे. वास आत्ताच छान आला. आता हे बघा हे याच्यात सगळं असं मिश्रण घालून घ्यायचं आणि मग ते व्यवस्थित खाली असं बसवायचं. म्हणून ते आपण टोप चुलीवरचा खाली उतरून घातलेलं आहे त्याच्यात सगळं. आणि हे असं आता डावानी सारखं करून घ्यायचं. म्हणजे ते व्यवस्थित बेस त्याला तयार होणार. हे बघा हळदीची पानं आतमध्ये कशी हे झाली आहे. किती तुम्ही हळदीची पानं घेतली? 2 मोठी. तूप बघा साईडने हे झालेलं आहे म्हणजे ते व्यवस्थित डसणार नाही, ते व्यवस्थित निसटणार झाल्यावर. आता हे आपण त्याच्यात घातलेलं आहे सगळं. आता हा मी टोप चुलीवर ठेवते, याच्यावर झाकण ठेवूया. आणि जास्त जाळ करायचा नाही, पण थोडा जाळ करायचा. आणि त्याला जसं खालून तुम्ही आग करणार तशी त्याला वरती पण आपण थोडीशी आग घालून ठेवूया म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडने भाजणार. आता आपण हा थोडासा जाळ वरती पण ठेवूया जेणेकरून जसं खालून भाजेल तसं व्यवस्थित वरून पण ते भाजलं पाहिजे. हे नारळाची सालं अशी कामाला आणतात. नारळाची सालं किंवा आपण शेणी घालू शकतो त्याला. आता ह्याला किती वेळ लागणार आहे? आता ह्याला अर्धा तास पुरे. अर्धा तासामध्ये ते शिजणार व्यवस्थित. पण हे गॅसवर कसं करायचं? आपण कढई गरम करत ठेवायची आणि कढईत गॅसवर स्टँड असतो ना भांड्यांचा, तो त्याच्यात ठेवायचा आणि त्याच्यावर डबा ठेवून झाकण साधं ठेवू शकतो किंवा कुकरचं भांडं लावलं तरी चालतं, पण रबर लावायचं नाही म्हणजे शिट्टी होता नाही.
आतमध्ये पाणी निघालं नाही 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 पाणी. आणि त्याच्यावरची जे रबर असतं ते काढून हो टाकायचं हो किंवा दुसरं झाकण हो ठेवायचं. हो. अच्छा. आता हे 5-5 मिनिटांनी पुन्हा बघायचं, कारण ते जरा खाली लागेल ना. हो. हा हे बघा, त्याचं पाणी आतमध्ये मुरलं पाहिजे व्यवस्थित. अच्छा. हा त्या रव्यात ते शिजलं पाहिजे ना व्यवस्थित. हो, अजून झालेलं नाही झालेलं. अच्छा. व्ह्युअर्स, मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं, दर 5-5 मिनिटांनी काढून बघायचं, नाहीतर हे तिथं टाकाल आणि जाल सिरियल बघायला. असं नाही करायचं, जळून जाईल. थोडं तूप कमी वाटतंय म्हणून मी जरासं धारेने थोडंसं तूप सोडते, जेणेकरून ते व्यवस्थित निसतेल आणि जळणार नाही. हा. आता हे जरा थोडा वेळ पुन्हा ठेवूया त्याच्यावर. हा. दीक्षा मॅडमनी खाली निखारे लावलेले आहेत, म्हणजे जाळ असा मंद आहे आणि वरती जरा थोडेसे जास्त निखारे लावलेले आहेत, कारण ते वरून होणं खूप महत्वाचं आहे. आता हे झालेलं आहे, आपण याच्यावरचं झाकण खाली काढून ठेवूया. हा. अरे वा, मस्त बघा. गुलाबी झालंय. आणि कडा पण सोडली त्याची. हो, कडा सुटलं हे त्याचं महत्वाचं हो, लक्षण. हो, हो. हा. दीक्षा मॅडम, बोला. बघून आता अगदी माझं तोंड खवळलेलं आहे. आता देतायच ना? हो देते. हा. म्हणाली ताई, हे घ्या आणि कसं झालंय ते मला सांगा. हो. वा, बघा काय सुंदर दिसतंय, अगदी खरपूस. तर मी एक फोडते आणि खाऊन सांगते. मस्त काजू दाणे सगळं आलेलं आहे. हा पदार्थ एकदम भारी लागतोय. याला हळदीच्या पानाचा जो स्वाद लागलेला आहे तो तर खूपच वल्ला, आणि त्याचे काजूचे तुकडे आहेत ना त्याचं मस्त टेक्स्चर देतात, आणि त्या काकडीच्या बिया आहेत ना त्या पण खूप सुंदर लागतात. खरोखर तुम्ही हा पदार्थ करून बघा, मला खूप आवडेल. आपण काय करतो, आपल्याला स्वीट खावंसं वाटलं की मिठाईच्या दुकानात जातो आणि स्वीट आणतो, पण हे आपले पारंपरिक पदार्थ, घरच्या अगदी उपलब्ध साहित्यात बनणारे, पौष्टिक, शरीराला चांगले, हे जरूर जरूर खाऊन बघा. खायला अगदी टेस्टी लागतात. दीक्षा मॅडम, बोला. थँक्यू. तुम्ही एक पारंपरिक रेसिपी माझ्या व्ह्युअर्स बरोबर शेअर केली आणि अतिशय सहज सुंदर पद्धतीने तुम्ही ही रेसिपी दाखवली, आणि याच्या पुढे मला तुमच्याकडून अशा छान रेसिपी हव्या आहेत. नक्की दाखवणार? हो हो हो.